प्रिय भाई, तू कलावंत होतास. शब्दांची श्रीमंती तुला लाभली होती. कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो, तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणून तर तू सगळ्यांना आवडायचास. तुला देखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्या भोवती गोळा व्हायची. ही देवघेव नैसर्गिक होती, अगदी आपल्या नात्यासारखी. थोडी थोडकी नव्हे, अखंड 54 वर्षांची ही आपली वाटचाल. प्रवास म्हटला की साहजिक चढउतार आलेच, पण आज ह्या घटकेला त्या कशाचाही शीण जाणवत नाही. तो शीण तू कधी येऊच दिला नाहीस. तू कायम तसाच होतास, खळखळत निर्धास्त जगणारा, हसणारा, हसवणारा. मला भेटलास त्या आधीपासून, अगदी लहानपणापासूनच. धन्यवाद तात्यासाहेब. तात्यासाहेब केळकरांना एवढे मोठे प्रकांड पंडित का म्हणतात हे आताच्या व्याख्यानावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. गेल्या वर्षीच्या घटना कायद्याची इत्थंभूत माहिती अत्यंत सुंदरपणे त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. तरीही कुणालाही काही शंका असल्यास ते आता विचारू शकतात. बोला. सर, आपण घटना कायदा स्वीकारावा की स्वीकारू नये? स्वीकारू नये, पण राबवावा. स्वीकारू नये पण म्हणता, राबवावा पण म्हणता. जरा विस्तृतपणे समजवाल का? हो हो, नक्कीच. त्याची काही गरज नाहीये तात्यासाहेब. बाळ, ज्याचं उत्तर समजेल ना असेच प्रश्न विचारा. ठीक आहे. सध्या पुण्याच्या मंडईत अंजिराचा काय भाव चाललाय? बाळ पुरुषोत्तम, नंतर मला कार्यालयातून भेट. कार्यालयात कशाला सर? इथे सांगितलं तरी चालेल. पुरुषोत्तम, ये इथे. माफ कर हा तात्यासाहेब, जरा आगाऊ आहे तो. अहो, माफी कसली मोठी गंमत आणली ना त्यानं. वल्ली दिसतोय. या ताई, मागे वा, मागे वा. हा, या मागे वा. तुम्हाला सांगितलं ना मागे वा. मागे, बाजूला बाजूला वा. तुम्ही थांबा इथेच. काय रे जब्बार, काय झालं एवढ्या तातडीने बोलवून घेतलंस? डॉक्टर प्रयागांना बोलायचंय तुमच्याशी. अरे हो, पण काय झालंय काय? चला, आयसीयूत जायचंय आपल्याला. बर, त्या काय झालं शिरीष? क्रिटिकल आहेत बाई. अरे, मगाशी मी घरी गेले तेव्हा तर स्टेबल होता. आम्हालाही तेच कळत नाहीये. म्हणजे औषधं सगळी तीच चालू आहेत, पण अचानक त्यांनी रिस्पॉन्स देणंच थांबवलंय. एक एक ऑर्गन फेल होत चाललंय. जब्बार, सगळ्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना कळवायला हवं. ते मी बघतो बाई. कोण? नमस्कार साहेब, डॉक्टर जब्बार पटेल बोलतोय. हां.
भाई जरा सिरियस आहेत. सुनीताबाईंनी सांगितलं सगळ्यांना कळवा. मी प्रयागमधूनच बोलतोय. अरे बापरे. नाही, सुनीताबाई बरे आहेत. रात्री इथे कार्यक्रम आहे. कार्यक्रम झाल्यावर लगेच निघतो. भक्ती, जब्बार बोलतोय. अरे बापरे, कधी? ऑल ऑर्गनचा फेलिंग नाव. मी निघते. रमाकांत, जब्बार काय रे हे? काल रात्री फोन केला तेव्हा भाईंची तब्येत स्टेबल आहे म्हणून सांगितलं आणि आता अचानक. काल रात्रीपासूनच सिंक व्हायला लागलेत. एक एक ऑर्गन फेल होतोय. डॉक्टर प्रयाग काय म्हणतायत? काही आशा नाही. उमाकांत नाही आला? तो काय बसलाय. काय रे? काय आता? मी बरी आहे रमाकांत, काळजी करू नकोस. जेव्हा आपल्या हातात काहीच नसतं तेव्हा शांत राहण्याखेरीज दुसरा कुठलाच पर्याय उरत नाही. बघ सर, काय ते सगळं देवावर सोडायचं. रमा, आई जगदंबेची शपथ, हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू. दादा, हा पुन्हा चुकीचं बोलला. तुला किती वेळा सांगू? प्राणपणाने नाही रे, प्राणपणाने. बर, हिंदवी स्वराज्यासाठी. हिंदवी कशाला हवा जेव्हा तेव्हा? नुसता स्वराज्य म्हण की. पुरुषा, एकसारख्या चुका नको हा काढू. शिवाजी कोण आहे, तू का मी? बाबूल, वर ये, पुष्कळ झाला खेळ. मा साहेब, आता माघार घेणे नाही, आधी लगीन कोंडाण्याचं. बोल. हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढू. बरोबर आहे ना? पुढे बोल. अहो, तुम्ही तरी समजावून सांगा ना बाबूलला. वाडीतल्या पोरांबरोबर दिवसभर खेळत असतो, अभ्यास मुळीच करत नाही. करेल, बुद्धिमान आहे तो. तोही शिकेल आणि इतरांनाही शिकवेल. पाहशील तू. तुम्हाला ना कसली काळजीच नाहीये. कशाला करायची काळजी? त्याचं आयुष्य आनंदात जाणार आहे. मी पाहिली त्याची पत्रिका. तुम्ही आणि तुमचं भविष्य. बाबूल, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब बाबूल! असेपर्यंत. आता तू वर येतोयस का मी येऊ खाली? आलो आलो. महाराज, आपली परवानगी असल्यास आम्ही माईगडावर जाऊन येऊ? जरूर जा. नाही गेलात तर मासाहेबांचा धपाटा खाल. आम्ही आलोच. चला रे. काय रे, काही तू पण देत नाही. अहो, तुम्ही शांत व्हा. कशाला बोलवलत मासाहेब? बाबूल, तुझी नाटकावर बर का, नाहीतर रट्ट्याच घालीन बघ पाठीत. काही अभ्यास वगैरे आहे की नाही? आत्ता एवढ्या तानाजी मरतील, मग आलोच आम्ही. अरे वा, सिंहगडावरचं नाटक आहे का? मग शिवाजी महाराज कोण आहेत? कामतांचा बाळू. त्याला ते हिंदवी स्वराज्य म्हणायला खूप आवडतं ना. आणि मग तुम्ही कोण आहात? आम्ही तानाजी. 3 तानाजी. मावळे व्हायला आम्ही साफ नकार दिलाय. म्हटलं मरायचं तर तानाजी म्हणून मरू. बरं बरं, पळा आता, नाहीतर महाराज रागावतील. मुजरा सरकार. मुजरा मुजरा. अहो, मुजरा काय? हो, एका अक्षराने नाही बोललात तुम्ही त्यांना काही. अगं, इतिहासाचाच अभ्यास चाललाय त्यांचा, पण त्यांच्या पद्धतीनं. मी सांगतो, हा मुलगा जन्मभर त्याला आनंद वाटेल तेच करणार आहे आणि दुसऱ्यांनाही आनंद देणार आहे. बघशील तू. मी मात्र नसेन पाहायला. अहो, काहीतरी काय बोलताय तुम्ही? आजवर माझं कुठलंही भविष्य चुकीचं ठरलंय का? मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. भरल्या घरात काही अगं- शुभ बोलत राहायचं. जरा सांभाळून, पायऱ्या सांभाळा. साहेब, कुठे ठेवू? इथं ठेवा. हा, असं. पुरुषा, ए पुरुषा, पुरुषोत्तम. अहो, हे काय? पेटी?
आहे ना एक आपल्याकडे. पण ही जास्त चांगली आहे. पुरुषोत्तम, आहा, हे बघ. भाज्याची पेटी माझ्यासाठी. मग विकत आणली? 150 रुपयाला. 150? अहो एवढ्यात माझा 2 महिन्याचा घरखर्च भागला असता. अहो काय गरज होती एवढ्या सगळ्याची? अगं त्या दिवशी तू ऐकायला हवंतस याचं पेटी वादन. आपली ती 22 रुपयांची पेटी आहे, पण अशी पेटी वाजवली आहे ना. कार्यक्रमाला बालगंधर्व उपस्थित होते, त्यांनी पाठ थोपटली याची. काय सांगता? मग तेव्हाच मी संकल्प सोडला, पुरुषोत्तमसाठी महागातली पेटी आणायची. अगं गोविंदराव टेंबे जन्माला आलेत आपल्याकडे. काहीतरी काय बाबा, गोविंदराव किती मोठे आहेत. अरे आदर्श नेहमी मोठाच असावा पुरुषोत्तम, तरच माणूस कुठेतरी पोचतो. यांचे शब्द कधी खोटे नाही होत बाळा. वाजव. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही बास झालं पेटी वादन. पुण्याला जायला निघतोयस ना? नाही मी बोलत नाथा. अरे बाबू डबा भरला, लवकर निघ. अरे बाबू मी काय म्हणतीये? गोविंदराव टेंब्यांची आई तुझ्या इतकी प्रेमळ असती ना, तर ते पेटीवाले न होता डबेवाले झाले असते. आता तुम्ही नका सामील हो याच्या फाजीलपणात. तिकडे उमाकांत वाट बघत असेल. दिवाडकरांच्या घरात पुण्याला कसा राहत असेल देव जाणे. ए बाबू निघ रे लवकर, गाडी चुकेल तुझी. गाडी कशी चुकेल? तिला सगळी स्टेशन पाठ असतात. विनोद पुरे जा लवकर. बरं ऐक ना, हं. खाणेबल काय? पोहे केलेत मी. मी खाणेबल विचारलं. उमाकांतला आवडतात पोहे. परवा म्हणत होता दिवाडकरांच्या घरच्या पोह्यांना तुझ्या हातच्या पोह्यांची सर नाही म्हणून. तू पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारलंस तर तो तरी दुसरं काय सांगणार. आज त्याच्या फॅक्टरीला सुट्टी आहे. चांगलं दिवाडकरांच्या घरातलं गरमागरम जेवला असता. नाही आबा, आईच्या हातच्या थंडगार पोह्यांची सर दुसऱ्या कुठल्याच जेवणाला येणार नाही. हो की नाही आई? मी ते गरमागरम जेवण जेवेन, पण उम्याला थंडगार पोहे भरविनच. बाबूल निघतोयस ना आता? निघतो. सावकाश. येतो. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. राहू दे राहू दे, मी आईला सांगेन तू डबा चाटून पुसून खाल्ले असते. अरे चांगले झालेत, पण गार आहेत. मी काकूंना गरम करायला सांगू का? काकू वेडा आहेस का? उगाच कशाला छळतो रे मला भाई. अरे ती कोण होती? कोण? अरे मुलगी डोकावून गेली आता एक. अच्छा ती सुंदर आहे. वाव म्या, पुण्यातून तुझी नजर भलती सुधारलेली दिसते. अरे तसं नाहीये, तिचं नाव सुंदर आहे. दिवाडकर काकांची मुलगी आहे ती. हा अच्छा अच्छा, ही सुंदर होय. लहानपणी बघितल्याचं आठवते तिला? तेवढी झाली. तिच्या लग्नाचं बघतायत आता. हो. पण दुसऱ्या कुणाशी लग्न करायला नाही म्हणते. मग कोणाशी करायचं रे लग्न? तुझ्याशी. नाही, तिने तुला कधी पाहिलं ते मला माहित नाही, पण परवा ती तिच्या बाबांना सांगत होती तेव्हा मी ऐकलं. उम्या, मला आता लग्न बिग्नच करायचं नाही. का? अरे का काय, मला नाटकात काम करायचंय, गाणं शिकायचंय. अभ्यास तरी पूर्ण होऊ दे. आणि तू कुठला लवकर संपायला डोक्यावरून चाललाय माझ्या. तू खा. थंड पोहे. लव्ह इज माय सिन. काय काय माहिती? Hate of my sin. Grounded on sinful. ग्राउंडेड म्हणजे? म्हणजे जमीन दोस्त, म्हणजे प्रेमाबाई आडवा झालं तरी चालेल असं काहीतरी असणार. Compare. Mr. Joshi, येस सर. could you please tell me what Shakespeare means? सांग सांग. ग्राउंडेड म्हणजे प्रेम करून आडवं होण्यात खरी गंमत आहे. Rubbish. आय एम सॉरी सर. अरे मी गंमत मस्करी हो केली. का? तू Mr. Deshpande, what does Shakespeare mean? विल्यम सर. Yes, of course. What does he mean when he says, love is my sin? विलियम शेक्सपियर असे म्हणतो याचे In कारण. English, please. अरे बापरे. शेक्सपियर सेज लव्ह इज माय सिन बिकॉज ही इज एक्स्ट्रीमली सिन्सिअर आय थिंक. Nonsense. Yes? नाव आय नो सर. विलियम सेज शेक्सपियर इज माय सिन बिकॉज द बेल इज रंग आणि तुमचा तास संपलाय सर. Smart man. आय नो.
Next time, we shall start with your answer. ॲज यू विश सर. Class, can anyone tell me why Shakespeare says love is my sin? तूच सांग ना पांड्या. अरे how should I know? Go ask Shakespeare. काय चाललंय देशपांडे? काही नाही सॉरी. वर्गात अशी प्रोफेसरांची टिंगल करण्यापेक्षा तुम्ही विनोदी लेखक का नाही होत? आय एम रिअली सॉरी सर. काही सांगू नका. मी परवाचा तुमचा धनुर्धारी मधला लेख वाचलाय. हो. उत्तम जमलाय. अहो तुम्ही उत्कृष्ट विनोदी लेखक होऊ शकाल. थँक्यू सर. पण वकिलीचा अभ्यास करणाऱ्यानं विनोदी लेख लिहिणं हा रिकामपणचा उद्योग नव्हे का? म्हणजे एखाद्या वृक्ष प्राध्यापकाने कविता करण्यासारखा. ओ सी आय एम राईट. अरे सांगायचं ना मंगे आलाय. मंग्या. म्हणजे प्राध्यापक मंगेश राज्याध्यक्ष सर आलेत. बाहेर एवढी मोठी पाठी, कुत्र्यांपासून सावधान. मला वाटलं की असेल अल्सेशन जातीचं कुत्रं. कसलं काय होतं एवढूस. तुला सांगतो खरा देशपांडे, डेंजर तिचा बाप. देशपांडे, तो मागे ए, थांब रे जरा. तो देशपांड्या असा मर्ढेकर हा. मागणं येतात पटकन निघायचं. चल, 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 निघ. अरे माझं पुस्तक दे ना. मिस्टर देशपांडे, सर माझं लायब्ररीत जरा काम आहे. 2 मिनिटं इकडे या. येस सर. तुमचे वर्गातले किस्से मला राजाध्यक्षांनी सांगितलेत. सर मी तुमची नक्कल नव्हतो करत खरंच. प्राध्यापकांनी कविता करणं हा रिकामपणाचा उद्योग आहे असं म्हणालात तुम्ही. चूक झाली सर. मग या चुकीला शिक्षा मिळालीच पाहिजे. सर कुठलीही शिक्षा चालेल, फक्त माझ्या Shut घरी up. कळवू शट अप. नका. या प्रेम कवितेला चाल द्या. कविता ह्या वृक्ष प्राध्यापकानं केली आहे. कशी काय? म्हणजे म्हणजे छानच आहे, पण मला कशी काय जमेल? म्हणजे नो एक्सक्युजेस. तुम्ही गाण्यांना चाली देता असं कळलंय मला. हो. मी प्रयत्न करतो. थँक्यू. कोणी नको अन काही नको हे तुम्ही लिहिलंय? व्हॉट डू यू मीन? प्रेम कविता मी फक्त वर्गात शिकवतो असं वाटलं तुम्हाला? छे देवता तू एकली हृदय जीते अर्पिले हे होऊन निबद्धांजली. नाही छानच आहे. वाट भर गे हा फुफाटा. मर्ढेकर प्रेमात पडलेत का रे? का नाही? चल. कोणी नको काही नको. कोणी नको काही नको देवता तू एकली हृदय जीते अर्पिले हे हृदय जीते अर्पिले. बाबूल, हा? हे काय ऐकते मी मगापासून? कोणी नको काही नको. अगं होमवर्क दिलंय कॉलेजात हे बघ. हे असलं हो हृदय बिदय. हो. एवढी काय अडाणी नको समजूस हं मला. वकील होऊन कोर्टात उभा राहणार आहेस का तमाशाच्या बोर्डावर? अगं कोर्टात तरी काय तमाशाच असतो की. कर तू माझी चेष्टा. कॉलेजचा निकाल येऊ दे, बघते मी. हृदय जीते हृदय. काय रे हृदय बिदय? अहो प्रोफेसर मर्ढेकरांच्या. तुम्हाला काय वाटलं? माझ्या? असायला हरकत नाहीत. काही काय आबा. मला सांग, दिवाडकरांच्या सुंदरला पाहिलंस का तू इतक्यात? हो. गेल्या महिन्यात उम्याला थंडगार पोहे नव्हते का नेले, तेव्हा होती तिथे ती. तुझ्यासाठी स्थळ म्हणून चांगली वाटते. नाकीडोळी नीटस, चांगला स्वभाव. तुला काय वाटतं? मला आबा एवढ्यात लग्नच करायचं नाहीये. म्हणजे माझं शिक्षण तरी पूर्ण होऊ दे ना. दिवाडकरांना शब्द दिलाय मी. आणि शिक्षण काय लग्नानंतर होईल की पुरं? हो पण आबा. बघ बाबा, ठीक आहे. अहो काय झालं? एवढ्यात काही लग्नाचं मनात नाही त्याच्या. ऐकलं मी. मला काय वाटतंय, सुंदर त्याच्यासाठी एकदम योग्य स्थळ आहे. तुम्ही कळवून टाका दिवाडकरांना. त्याच्या मनाविरुद्ध? अहो मनाविरुद्ध वगैरे काय असतं? आणि लग्न म्हटलं ना तर सगळी मुलं नको नकोच म्हणत असतात.
अहो पुढे जाऊन तो खूप काय काय करणार आहे. अशात त्याला लग्नाच्या बिडीत अडकवणं नको वाटतं. तुम्ही दिलाय ना शब्द दिवाडकरांना, तेवढा पाळा. कोणी नको काही नको देवता तू एकली कोणी नको वाट भरगे हा फुफाटा पाय जाती पोळून वाट भरगे हा फुफाटा पाय जाती पोळून सौंदर्य तुझे सावली सौंदर्य तुझे सावली सार्थ झाली चाळणी कोणी नको काही नको देवता तू एकली कोणी नको. वा वा मिस्टर देशपांडे, हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. एक्सलंट चाल दिली आहे तुम्ही. थँक्यू सर, तुमच्यामुळे ही संधी मिळाली मला. पुढच्या आठवड्यात रेकॉर्डिंग करूया. रेकॉर्डिंग? ऑफकोर्स. यांना भेटायला कोणतरी उमाकांत म्हणून आलाय. सर, भाऊ आहे तो माझा. ओ पाठवा पाठवा. काय रे उमाकांत? दादा, आबांची तब्येत खूप खराब आहे, तू लवकर घरी चल. 2 दिवस झाले आबा म्हणत होते त्रास होतोय, पण इतकं गंभीर असेल असं वाटलं नव्हतं. अहो, दिवाडकर आलेत. अरे पडा पडा पडा, उठू नका, आराम करा. कसं वाटतंय आता? बरं आहे दिवाडकर, मला क्षमा करा. कशासाठी? मी तुम्हाला शब्द दिला होता, सुंदरला सून करून घेईन. पण पुरुषाला इतक्यात लग्न करायचं नाहीये. तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही आधी बरे व्हा. अरे बाबूल, आत ये. आबा, नाही, उठू नका उठू नका. काय म्हणतात डॉक्टर? आलास? हो. आबा, काय होतंय? ठीक आहे. मला एक अभंग ऐकवतोस का रे? अभंग? हो, ऐकवतो ना. आम्ही जातो आमच्या गाव ऐकव. आबा, तो कशासाठी? चांगला आनंदाचं काहीतरी गातो. नाही नाही, तोच ऐकव. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा. आता सो द्यावी दया तुमच्या लागत से पाया लागत से पाया तुमच्या लागत से पाया. येता निज धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी विठ्ठल बोला वाणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला जातो. आबा, आबा, आई सावरती हळूहळू. आम्हा भावंडांकडे पण बघायला हवंच ना. तो नेहमी म्हणायचा मी अल्पायुषी आहे. दुर्दैवानं खरं ठरलं ते. आबांनी शब्द दिला होता तुम्हाला, सुंदरला सून करीन म्हणून.
मी तयार आहे लग्नाला. हे बघ, केवळ शब्द दिला म्हणून नको करूस. तुझ्या मनात असेल तरच कर. मनात नाही असं नाही, पण माझं कुठेच बसतान बसलेलं नाही. उगाच लग्न करून तुमच्या मुलीला अडचणीत आणायचं नव्हतं काही मला. अडचणीत वगैरे येणार नाही मी. हळूहळू सगळं येईल मार्गावर परत. तुमचं शिक्षण पूर्ण होईल, वकिली सुरू होईल. मी कसली तक्रार करणार नाही. पण मी तुम्हाला आवडलीच नसेल तर नाही नाही, तसं अजिबातच नाहीये. तुम्ही आवडता मला. मी तयार आहे लग्नाला. हे बघ, शास्त्राप्रमाणे असं जर काही घरामध्ये झालं तर कार्य लगेच करावं लागतं. काय करूया? तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं चंद्रबलं तदेव लक्ष्मीपते तेंग्रियुगं स्मरामि कुर्यात् सदा मंगलम शुभलग्न सावधान. वाईट झालं. हो ना, साधं टायफॉइडचं कारण झालं आणि आठवड्याभरात नवी नवरी गेली. दुर्दैव, दुसरं काय. ती मला मनापासून आवडली होती, पण तिला मात्र शेवटपर्यंत वाटत राहिलं असणार की आबांची शेवटची इच्छा म्हणून मी हे लग्न केलं. मी दिलं असतं तिला समजावून हळूहळू, पण काय हो, वेळच मिळाला नाही. नमस्कार सुनीता वहिनी. नमस्कार. ओळखलं का? नाही, काही पाहायलाच आठवत नाहीये. नाही, पाहिलंच नाही तुम्ही. आपण आज पहिल्यांदाच भेटतोय. मी पुरुषाचा फर्ग्युसनचा मित्र. अच्छा. तुम्हाला अडवलं नाही ना खाली कोणी? नाही, अडवलं. पण मग मी पुरुषांनी मला कॉलेजमध्ये दिलेलं नाव सांगितलं, मग सोडलं मला. बाईनी दिलेलं नाव? नाता कामत. बसा ना, बसा. म्हणजे तुम्ही नंदू रेगे? हो. बाई नेहमी सांगायचं तुमच्याबद्दल. तुमचं काय ते वाक्य? बाबा रे, तुझं जग वेगळं, माझं जग वेगळं, तरीही प्रॉब्लेम सेम असतात. आयडेंटिकल. आय नो. युअर फादर, युअर वाईफ. टेरिबल ट्रॅजेडी. तुला यातून बाहेर पडावं लागेल. तुझं गाणं ऐकलंय मी. तुझी एक छान मैफिल ठेवूया. ते भावगीतवाले गणेशोत्सवात गाणारे सगळ्यांची छुट्टी करून टाकशील. बाबा रे, लेट मी हँडल युअर प्रॉब्लेम्स नाव. एकतर तू मला सारखं बाबा रे म्हणत जाऊ नकोस रे. सारखं आपलं वत्सा, तू किती अजाण आहेस हेच ऐकू येतं. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. आणि ते खांद्यावर पण हात नको न ठेवूस. नाही म्हणजे माझा खांदा म्हणजे काय फक्त शिवाजी महाराज किंवा थोरले बाजीराव यांनीच हात ठेवावा अशा लायकीचा असं मला अजिबात वाटत नाही. पण नको ना, प्लीज. अरे पुरुषा, तू असं निघून का आलास तिकडनं? तो बरा आहे रे, पण खूप बोर करतो. परत आला. मी निघतो. हो. अरे मित्रा, सॉरी. नाही, खरं म्हणजे मी सॉरी. मी फार उद्धटासारखा वागलो. इट्स ओके. पण मी तुला खरंच सांगतो, इतका उत्तम गातोस ना तू. कॉलेजातल्या सगळ्या पोरी जीव टाकतात तुझ्या गाण्यावर. आता सगळ्या पोरींनी त्याच्यावर जीव टाकला तर तुझं काय होणार? आय हॅव मोर देन आय कॅन हँडल. पण बाबा रे, ही नीड्स इट मोर. हो, पण ती पण जर का शरयू प्रधानसारखी निघाली तर काय? अरे अजाण बालका,
तुला काय वाटलं? शरय यू टीच टू मी? नो, आय मूव्ड ऑन. बाबा रे, तिचं जग वेगळं, माझं जग वेगळं. देशपांडे, कसला विचार करतोयस तू? तुझ्या ओळखीत कुठे नोकरी आहे का बघ रे. आणि कॉलेज? कॉलेज बिलेज जाऊ दे. घरी आईचा चेहरा बघवत नाही, भावंडही लहान आहेत. घर चालवायचं म्हणजेही प्रॉब्लेम आहे रे. तू सिरियसली गायला लागलास ना? पाण्यासारखा पैसा येईल, मनी विल फ्लो. नुसतं दुःख करत बसण्यात काही पॉइंट नसतो रे. हॅव यू सीन श्यामा चित्रे? नाव कधी ऐकलं नाही रे. नो प्रॉब्लेम. शेक्सपियर सेज व्हॉट्स इन अ नेम. नावात काय आहे? शरयू गेली, श्यामा आली, लाईफ गोज ऑन. नंदू, हियर कम्स देशपांडे नंबर 2. क्या खबर है? खबर है लेकिन तुम्हारे लिए नहीं, पुरुषोत्तम के लिए है. अरे काय काय झालं रे वसंता? काही नाही, चांगली खबर आहे. अरे मुंबईचा एक नाटकाचा ग्रुप एकच प्याला करतोय. हा. त्यांचा भगीरथ गेलाय गावाला. ते विचारत होते तू करशील का म्हणून. येत्या शनिवारी प्रयोग आहे. बोल. अरे म्हणजे फक्त 2च दिवस उरलेत. 2 दिवस उरलेत तुझ्यासाठी. अरे अरे मला पण- खात्री आहे रे तू करशील. भगीरथाला जेवढी नाईट देणार आहेत ना तेवढीच मिळेल. मी शब्द दिलाय रे तू येशील म्हणून. अरे बाबा रे, मी पण शनिवारी येणार मुंबईला, एकच प्याला बघायला. माय स्वीट हार्ट लिली पेंडसे विल ऑल्सो बी देअर. ती पण आहे या नाटकात. गुड जोक, गुड जोक. हा, सी यू. शिव. काय रे? बरं मला एक सांगा तळीराम, बोला. या मदिरेचा नीतिमत्तेशी काय स्वरूपाचा संबंध वाटतो हो तुम्हाला? सांगतो. बसा भागीरथ बसा. हा. अहो भागीरथ वर बसा खुर्चीवर. हो, हो. सांगतो बघा. हा. मद्यपान हे नीतिमत्तेला खूप पोषक आहे. हो, हो हो. कसं कसं? सांगतो बघा कसं. एक मद्यपी कधीही खोटं बोलीत नाही. का? का? कारण रचून खोटं बोलणं त्याला जमतच नाही. बरोबर आहे. 2, मद्यपी कधीच कुणाची चहाडी कुणाकडे करीत नाही. का? का? कारण काल काय घडलं हे त्याला आज आठवतच नाही. आणि 3, हा. तो कुणाचा कधीच विश्वासघात करीत नाही. का? का? कारण त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवीत नाही. असं आहे सगळं. बरं पुढे पुढे. पुढे आहे. चोरीच्या बाबतीत हा पट्टा तर अगदीच निरागस. असं बर, कुठलीही गोष्ट कुणापासून अशी त्याला चोरून ठेवताच येत नाही. हो, पटकन बोलून मोकळा होतो. हा, म्हणजे चोरून प्यायलेली दारू सुद्धा त्याला रिचवता येत नाही. हे आता कळलं तुम्हाला. वा वा, घ्या. शाबास. नमस्कार मामा. नमस्कार. अरे असू दे असू दे. ते भगीरथचं काम करतो त्या मुलाचं नाव काय? देशपांडे. कुठं आहे तो? ते मेकअप रूम मध्ये. बर, बाकी बरं आहे ना? बरं बरं. अरे वा, पाय पडतो. उत्तम. मी आलोच कपडे बदलून. नमस्कार देशपांडे. अहो चिंतामणराव आपण. अरे नमस्कार करतो. ओळखलं तुम्ही मला? अहो कुठला नाटक वेळा आपल्याला ओळखणार नाही. आपल्यासारखा थोर नट माझं नाटक बघायला आला, माझा विश्वासच बसत नाहीये. पहिलंच व्यावसायिक नाटक का? हो. वा. आणि इतर वेळी काय करता? मी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये BA च्या 2ऱ्या वर्षाला आहे. दुसऱ्या वर्षाला? हो. शाळेत बरेच वेळा नापास झालात की काय? नाही, सगळ्यांनाच तसं वाटतं, पण मी आधी LLB केले आणि मग आता BA ला बसलोय. आणखीन काय काय करता? आणखीन गातो, पेटी वाजवतो, गाण्यांना चाली सुद्धा देतो. अरे वा, हो. उत्तम. हा, हा. आम्ही सुद्धा अशा हरवणारी नटांच्या शोधात आहोत. बरं. स्वतःची नाटक कंपनी सुरू करतोय. हा, येणार का आमच्या कंपनीत? खरं बोलताय? अर्थात. आम्ही कशाला खोटं बोलू? नाही नाही, म्हणजे मी पुणे सोडून मुंबईला आलो आणि तुम्ही काम नाही म्हणालात तर. नाही म्हणजे तुमच्यावर अविश्वास असं नाही, पण घरची जबाबदारी हो माझ्यावर. आता घरचं सगळं विसरा आणि सरळ तालमीला या. हा, होय. नमस्कार करतो.
साहेब चहा आता पिऊन घ्या, पुन्हा पुन्हा गरम करायला लावू नका. जशी आज्ञा. एक्सक्यूज मी, कोण पाहिजे तुम्हाला? कोणी नाही. अहो ही स्टाफ रूम आहे. हो, वाचलं मी. तेवढी नक्कीच शिकलेली आहे. कोणाला भेटायचंय का तुम्हाला? नाही. बेल झाली की मी दुसरी बच्या वर्गावर जाणार आहे. मी दाखवू का तुम्हाला दुसरी बचा वर्ग? नको, सापडेल मला. अच्छा अच्छा. तुम्ही शिक्षिका म्हणून लागल्यात आजपासून ओरिएंटमध्ये. आता ह्या वयात मी विद्यार्थी म्हणून दुसरी बच्या वर्गावर नक्कीच जाणार नाही. आवडलं आवडलं बरं का उत्तर. म्हणजे विनोद बुद्धी म्हणजे एकदम प्रखर. काव मिस्टर लवकर गेले काव तुमचे? काय करायचंय तुम्हाला? नाही सॉरी म्हणायचं होतं. माझं लग्न झालेलं नाही आणि मी कुंकू लावत नाही. मी सुद्धा नाही. म्हणजे सध्या तरी माझं लग्न झालेलं नाही असं. आणि मी कुंकू लावायचा प्रश्नच उद्भवत नाही. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. काय? माझं नाव. तुमचं? नाही म्हणजे नसेल सांगायचं तर नका सांगू. काही जबरदस्ती नाहीये. पण काय आहे, आपण एकाच शाळेत शिक्षक आहोत म्हटल्यावर तुम्हाला नक्की कुठल्या नावाने हाक मारायची हे मला कळायला हवं ना. नाही म्हणजे मी तुम्हाला तसं आहो बाई अशी हाक मारूच शकतो. पण काय की अनेक अहो असतील तर मी नक्की कुठल्या अहोंना अहो म्हटले हे कसं कळणार हो. नाही तसं अहोही काही वाईट नाही म्हणा. सुनीता ठाकूर. सुनीता ठाकूर. छान. पण तुम्ही कुंकू का नाही लावत हो? मला नटायला आवडत नाही. नाही म्हणजे तशी नटायची फार काही आवश्यकताच नाहीये तुम्हाला. अहो अहो मिस ठाकूर, अहो प्लीज डोंट गेट ऑफेंडेड. काय देशपांडे तुम्हाला पण ना काही कळतच नाही कुठे काय बोलायचं ते. ठाकूर, सुनीता ठाकूर. तुझ कडेच माझे लक्ष सारखे लागे, बांधिले तयाला गूढ काही अनुरागे, जी गूढ अप्सरा गीते नभी पाझरती, ती वाहत येती खाली वाऱ्यावरती, ऐकुनी तयांचे सूरमुके नवलाचे. वा वा वा. गोविंदाग्रज. भलतेच ग्रेट. कवितांची आवड दिसते तुम्हाला. आवड? कविता हा माझा श्वास आहे. हो ना. आणि नाटक? नाटक? हं थोडंफार. थोडंफार ना. थोडंफारचं थोडंफार. मी आपल्या शाळेकडून सत्तेचे गुलाम नावाचं नाटक बसवतोय. त्याच्यामध्ये क्षमा नावाची भूमिका आहे. तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही कराल क्षमा? खूप क्षमा याचना करावी लागणार असं दिसतंय. साहेब. काय ठाकरे, आज वर्गात बसायचं नाही वाटतं? बसायचंय ना, पण मॅडम नको म्हणतायत. कोणाचा तास चालू आहे? भूगोलाचा. नवीन मॅडम आहेत ठाकूर म्हणून. जाम खडूस आहेत. हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार. म्हणजे? म्हणजे काही नाही. पण आपण काय केलेत? काही नाही खरंच. बघा. हो. मे आय कम इन मॅडम? काम असेल तर या. अहो कामाशिवाय काय येईन मी. बोला.
या बाळ ठाकरेला तुम्ही सर्व वर्गाबाहेर काढलं? हो, आज फक्त वर्गाबाहेर काढलंय. पुढच्या वेळेस पट्टी बसेल. अहो का? म्हणजे असं काय केलं त्यानं? वर्गात काय चाललंय त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही. वहीमध्ये काहीतरी चित्र काढत बसलेला असतो. चित्र? हो, काय रे? हे बघा बघा. छान आहे की. काय छान आहे. अहो हे व्यंगचित्र. पुढे व्यंगचित्रकार म्हणून नाव काढेल हा ठाकरे. हे बघा ठाकूर, आपल्याला मुलांच्या अंगच्या कलागुणांना उत्तेजन द्यायला हवं. भूगोलाच्या तासात वर्ग शिक्षिकेचं व्यंगचित्र काढायला मी उत्तेजन देऊ म्हणता? हो, निवडलेला विषय इतका सुंदर असेल तर चित्र काढावं असं वाटणारच ना. तुम्ही आता फाजीलपणा करताय हा देशपांडे. मी? हो तुम्ही. आणि तू प्रबोधनकारांना सांगणार आहे तुझे उद्योग. अहो नका सांगू, त्यांना काहीही इंटरेस्ट नाहीये व्यंगचित्रकलेत. तुम्ही बिघडवताय मुलांना. मी? हो तुम्ही. आणि तू पुढच्या वेळेस मुख्याध्यापकांकडे घेऊन जाणार आहे तुला. म्हणा रे देशपांडे सर, देशपांडे सर, देशपांडे सर, देशपांडे. चल चल चल. मी क्षमा करेन. मी काय केलं? अहो नाटकात काम करायचंय ना, मी करेन. म्हणा रे ठाकूर मॅडम, ठाकूर मॅडम, ठाकूर मॅडम. आता जेवणाचीच काळजी असेल तर तुम्ही आमच्या घरी येऊन राहा. तेही आम्हाला कबूल आहे, पण दादांनी असं सांगितलंय. लग्नानंतर सतत असं दादांचं ऐकत राहिलात तर मला काहीच व्हॉइस राहणार नाही. ते काही नाही, माझंच ऐकलं पाहिजे. कुठेही जा, कोणी ना कोणी आमच्यावर दादागिरी चालवतच. अरे बाबा, माझं पाठ आहे, मी मध्ये अभिनय करतोय. घ्या परत घ्या ते वाक्य. लग्नानंतर सतत असं दादांचं ऐकत राहिलात तर मला काहीच व्हॉइस राहणार नाही. ते काही नाही, माझंच ऐकलं पाहिजे. कुठेही जा, कोणी ना कोणी आमच्यावर दादागिरी चालवतच. दादागिरी? अरे पुढे सांग ना. सीन संपला. सीन संपला? हा. अरे वा. मग पुढचा सीन वाचूया हो का? छे नको नको. आज उत्तम झाली आहे तालीम. आपण इथेच थांबूयात. उद्या मात्र सगळ्यांचं सगळं पाठ पाहिजे हं? माझ्या सकट. आता या तुम्ही, उद्या 4 वाजता भेटू आपण. ठीक आहे? हो. या आपण या. हो येतो. हो हो. ठाकूर? काय? नाही काही नाही. अहो जरा थांबता येईल का? मी सोडेन नंतर तुम्हाला. या बसा. हो. काय? कुठं काय? मला थांबवलं कशाला? हा. कशी काय वाटते तालीम? अजून पाठांतर पक्क व्हायला हवंय सगळ्यांचं. हो ना. तुमच्या सकट. अहो डोंट वरी. प्रयोगापर्यंत स्वल्पविराम अर्धविराम सुद्धा पाठ असतील माझे. दिग्दर्शन कसं वाटतंय माझं? बरं आहे. हा? म्हणजे हौशी लेवलच्या मानाने चांगलंच आहे. चांगलं आहे. चला, म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा एका अत्यंत सुविद्य सुसंस्कृत घरातल्या अभिरुची उत्तम असलेल्या एका शिक्षिकेकडून मिळावं म्हणजे. आणि नाही, मला नको, तुम्ही घ्या. मी हो? अजून काय ठाऊक आहे माझ्याविषयी? अजून अजून काय ठाऊक आहे? हा, स्त्रीवादी आहात, स्वतंत्र आहात, राष्ट्रसेवा दलात होता, तिकडे बाबांकडून एक पै सुद्धा न घेता आपल्या स्वतःच्या पायावर खंबीर उभ्या आहात. बरीच माहिती गोळा केलीत माझ्याविषयी. हो,
आता मी तुमच्याबद्दल सांगू? माझ्याबद्दल? गाण्याची आवड, नाटकाची आवड, शिवाय उत्तम लिहिता, साधा सरळ स्वभाव आणि आणखी एक, माझं ह्याच्या आधी एक लग्न झालं होतं, पण माझी पत्नी एका आठवड्यातच वारली. हो, मी ऐकलंय त्याविषयी. व्हेरी सॅड. कसं आहे, आपल्या प्रत्येकाच्या वाटेला दुःखाचा आणि आनंदाचा एक ठराविक कोटा असतो. त्यातला दुःखाचा कोटा लवकरात लवकर संपवून टाकावा, म्हणजे मग उरतो तो फक्त आनंदच आनंद. का हो, मी असं एकदम अलंकारिक वगैरे बोललो का? हो, थोडं. लेखक आहे ना. काय सांगायचं होतं? सांगतो ना, नाटकाचा प्रयोग झाल्यावर सांगतो. का? आताच सांगून टाका. आत्ता? उशीर किती झालाय? तुम्हाला घरी नाही का जायचं? हो. चला. नाटकानंतर सांगतो. हा, छान झाला ना प्रयोग. तुमचं कामही छान जमलं आणि दिग्दर्शन Thank you. उत्तम. हा. धन्यवाद. हे काय, तुमचा मेकअप काढून नाही का झाला अजून? बायकांना वेळ लागतो. अरे हो, तेही खरंच आहे म्हणा. छान झाला नाही आजचा प्रयोग? बरा झाला. तुम्ही एक वाक्य विसरलात. हो, पण कळलं तरी का कोणाला? पण तुम्ही मात्र अप्रतिम काम केलं तर. दिग्दर्शक बरा होता. चला निघूया. अहो, थांबा ना, घाई काय आहे? का? विसरलात? अहो, नाटक झालं की. हो. मग? मग? अरे हो, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं मला. हा, काय आहे की नाही, काय की बरेच दिवस झाले आपण एकमेकांना भेटतो. आपले स्वभाव देखील जुळतात. जुळतात? तुमच्या सकट सगळ्यांना माझा स्वभाव स्ट्रिक्ट वाटतो आणि तुमचा त्या उलट. एक्झॅक्टली. ऑपोजिट्स अट्रॅक्ट. हे काय तुम्ही ऑपोजिट्स अट्रॅक्ट वगैरे म्हणताय? ठाकूर, आपण लग्न करूया? किती अरसिक आहेस तू. तू लग्नाचं मला या ग्रीन रूम मध्ये विचारतोयस? यात काय अरसिकपण आहे? एक नट एका नटीला आपल्या मनातील भावना ग्रीन रूम मध्ये व्यक्त करून दाखवतोय. केवढं तरी ड्रामॅटिक आहे हे. खरंच. पण लग्न कशाला करायचंय तुला? अहो, लग्न कशाला करतात ठाकूर? तेच मला कळत नाही. म्हणूनच लग्न ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. पण जर प्रेम बसलं तर काय करावं बरं माणसानी? आहे ना प्रेम, मग झालं तर. पक्क असेल तर सरळ एकत्र राहावं. हवंय कशाला लग्नाचं कृत्रिम बंधन? चला, म्हणजे प्रेम आहे एवढं नक्की. चला, म्हणजे उशिरा का होईना कळलं. अहो अहो, एक ऐतिहासिक घटना घडते आता. आलोच आलोच हा आलोच. या. मजवरी तयांचे प्रेम खरे, मजवरी तयांचे प्रेम खरे. चला. जे पहिले जडले ते उरे, जे पहिले जडले ते उरे. आ आ सुप्रभात. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आज काय एकदम सकाळी सकाळी दर्शन. होणारे सासरेही भेटायला आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. सुनीता, आधी सांगायचंस ना.
या नाही, या असू या दे, असू या दे. ना बसा. घरात थोडासा पसारा आहे. घर म्हटलं की पसारा आलाच. घर तसं लहान आहे आमचं. आई अरे बाबू कोण आलंय रे? अगं सुनीता तू? आई हे सुनीताचे वडील. अगो बाई नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. बसा हा तुम्ही, मी चहा टाकते. फक्त चहा? हा नाही नाही, पोहे पण करते चहा बरोबर. बसा तुम्ही. अरे सुनीता म्हणत होती की तुम्ही तिला लग्नाबद्दल विचारलंय. हो म्हणजे लगेच नाही, थोडं सेटल झाल्यावरती. नाही नाही, लगेच करून टाका लग्न. सुनीताचा विचार बदलायच्या आत. असं का? बर. हो, तुम्ही तिला लग्नासाठी तयार केलं हीच मोठी गोष्ट आहे. मी तर म्हणत होतो पुढच्या आठवड्यातच करून टाकू, पण ही काय नागपूरला जायचं म्हणते. हो ना. काय नागपूरहून आल्यावर मग करूया लग्न. हो नाही म्हणजे तेवढं थांबायची तयारी आहे आमची. शर्ट उलटा घातला का आपण? सुलटा करून येतो. या. हो, पोह्याचं पण बघतो मी. पडलो. आई कसा वाटतोय? ठीक आहे, थोडा वेंदळा वाटतोय. हो काय? यांना बघून मी जरा गांगरलोय. शर्ट सुलटा केला मी. बाबूल, मी काय म्हणत होते, हा रत्नागिरीचा प्रवास झेपेलचं वाटत नाही रे मला. मी नाही आलं तर चालेल? अगं काही येऊ नकोस, नाहीतरी तिकडे काही समारंभ वगैरे नाहीये. सुनीताला ते सगळं नोंदणी पद्धतीनेच करायचंय. 5 मिनिटाचं काम आहे, 2 सह्या केल्या की झालं. बरं तर. अरे आली का आमची सुनबाई नागपूरहून सुखरूप? काय माहिती, काल रात्री आली असेल. मला वाटतं ट्रेन उशिराने होती. रात्री 1 वाजता पोहोचली असणार. 1 वाजता? आणि तू गेला नाहीस तिला आणायला? अगं एवढ्या रात्री कोण जाईल? आणि टॅक्सी असतात की रात्रभर. कसा रे बाबूल तू? उठ उठ तिथून. अगं उठ लवकर. अरे आणि जा तिच्याकडे. अगं पण बघ ती तुला सुखरूप माहिती पोहोचली का नाही नाही की ते. कोण आहे? तिने बॉम्ब कसा बनवलाय, रे बॉम्ब. बाबूल तू? हे सांगावं आई लागतं का रे सारखं सगळं सारखं तुला? माझ्या मागे लागत जाऊ एकटी नको. बाई रात्री आपल्या 1 घरात वाजता शांतपणे बॅगा बसणं वगैरे कोणाला घेऊन घरी होतच कशी नाही. पोहोचणार? ती लहान आहे त्या का तू आता? त्या- अरे पण जातो. घ्या, आली तुमची सुखरूप सून. काय कसा झाला नागपूर दौरा? तुम्हाला स्टेशनवर घ्यायला आला नाहीस? कसं येणार? थंडी किती पडली होती. बस. एकही टॅक्सी नव्हती. बॅगा उचलून घरी चालत जावं लागलं मला. बघ. अगं बघ काय, त्यानिमित्ताने व्यायाम झाला की तिचा. अरे बाबूल, बरं तू संत्री आणलीस ना? काय ग हसायला काय झालंय? मला एकही कारण सापडत नाहीये तुझ्याशी लग्न करायचं. म्हणजे तू लग्न करणार नाहीयेस माझ्याशी? करणार नाही? इतका विचित्र आणि विक्षिप्त नवरा मिळवण्याचं भाग्य मी हातातनं जाऊन बरं देईन? हा म्हणजे करणार आहेस लग्न. संत्री विसरलीस ना? कठीण आहे खरंच. बाहेर ठेवलीये. तेच म्हटलं, माझी होणारी बायको संत्री कशी विसरेल? काय मला माहित असतं ना तर मीच आले असते. मी गं. सांगितलं होतं याने याला. मला जरा सुद्धा अगं कल्पना. आई, तू बोलत काय उभी आहेस? एवढी नागपूरहून आली आहे, तिच्यासाठी चहा कर. आणि हाई गरम करून आण, तुझ्यामुळे गार झाल्या. हो आणते. आहा हा, काय गोड आहे ग. तुला हवंय? ऐक ना, आई म्हणत होती तिला रत्नागिरीला यायला जमणार नाही, तिचे गुडघे दुखतात ना. म्हणलं चालेल. आपण येणार आहात ना? ठाकूर, या घरात विनोद फक्त मी करायचा? नाही, मी खरंच विचारतेय. लक्षात आहे ना लग्न कधी येते? म्हणजे काय, पुढच्या शुक्रवारी आहे. माझं गुरुवारी आहे. बघा, जमलं तर त्यालाही येऊन जा. हे बघ, मला गुरुवारच म्हणायचं होतं. मी बघत होतो तुला आठवते का नाही. धन्यवाद देशपांडे. लग्नाला या म्हणजे झालं. अगं म्हणजे काय, 3 दिवस अगोदरच पोहोचणार आहे. काहीही काम घेतलेलं नाहीये. मजवरी तयांचे. गणे बघ रे कोण आलंय. काकू बघतो मी. हा, अरे वसंता, तू काय करतोस इकडे? तुला सरप्राईज द्यायचं होतं. काल रात्री इकडे गाण्याची मैफिल करायची होती, तू आलाच नाहीस. अरे ते मी जरा अडकलो होतो. अरे वा, आलात. या या, आत्या. सुनीता, आले बरं का जावे बापू? अरे वा, नशीब आमचं. आता हा टोमणा कशासाठी ग? तू काल येणार होतास. रात्रभर तुझी वाट बघत बसलो होतो सगळे. अगं मी म्हटलं रजिस्टर मॅरेज आहे, काही तयारी वगैरे करायची नाही, मग घाई कसली ना. लग्नाला आलात, आभारी आहे. अगं रांगणेकर ग, रांगणेकर म्हणाले नवीन नाटकाचं वाचन यायलाच हवं. मी म्हंटल मला लग्नाला जायचंय, तर म्हणे लग्ना बिग्नाला कसला जातोस, कॅन्सल करून टाक.
मी म्हटलं माझंच लग्न आहे. तर म्हटले आदल्या दिवशी पोचलंच तरी बास आहे की. ते एक बरं झालं नाही वसंता, नाहीतर रांगणेकर म्हणाले असते आधी प्रयोग मग लग्न. बरं बरं, हातपाय धुवून घ्या, मी काहीतरी खायला करते गरम. अरे वा, पडवी फारच छान दिसतेय. जरा पाय मोकळे करू देतो. चल वसंता ये. हाडं खिळखिळी झाली वसंत. अरे वा, व्यायामाची आवड दिसते जावई बापूंना. व्यायाम वगैरे काही नाही, सिगारेट ओढायला गेलेला आहे तो. अरे देवा, सिगारेट कसं ग होणार सुनीता तुझं? चला आईची झोप उडाली. गण्या, आधे मध्ये मलाही वारा घाला रे. काय वाजवते ती? मला समजलं की सांगतो तुला. ऐकलं का वसंता? ऐकलं. आता हे ऐक. क्या बात आहे. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्ना